समुदायाची सामूहिक चेतना बदलण्याचं मोठं कार्य इट्स नॉट अ जोक. किंवा हा जो काही व्हिडिओ तुम्हाला मिळाला इट्स नॉट अ रॅन्डम व्हिडिओ, हा तुमच्यासाठीच आहे म्हणून हा तुम्हाला मिळाला. युनिव्हर्स किंवा त्यांच्या सोल कनेक्शनच्या संदर्भामध्ये विचार करत आहे. नक्कीच ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे. मे ती फिजिकली आता येथे 3D मध्ये अवेलेबल असेल नसेल, परंतु ती अदर रिलेम्समध्ये, म्हणजे इट्स व्हेरी वास्ट सब्जेक्ट आहे तो, तर अदर रिलेम्स मध्ये सुद्धा ती व्यक्ती तुमच्यासाठीच आहे आणि ती तिथूनही तुम्हाला काही ना काही सपोर्ट पाठवते. तर ठिकाणी नाही, जरी कार्मिक लोक तुम्हाला सध्याचं टार्गेट करत असतील, तर दिस टाइम फॉर ड्रीमिंग ऑल कार्मिक रिलेशनशिप्स ऑल अदर थिंग्स. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला रिलेशनशिप नाही सोडायचं आहे, तर त्याच्यामध्ये असणारी जी काही अटॅचमेंट आहे, भावना ज्या तुमच्या गुंतलेल्या आहेत, तर असू शकतो मला सांगते मी काही फ्युचर कार्य करत आहे त्याच्यामुळे तर माझ्या जीवनामध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम येत नाही, किंवा मी जे काही करतो सगळ्यांपासून डिस्कनेक्ट होत चाललेलो आहे, तर मी योग्य मार्गावरती आहे का, तर याचंही मे बी बर्डन असू शकतं. किंवा सध्या तुम्ही खूप जास्त एकटं फील करत आहात, मे बी कोणाशी कम्युनिकेशन करतायत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. All positive energies, my ascending masters, my spirit animals. शिवजी, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. जय मा काली. तर लेट्स सी आपल्याला आज मेसेज कुणाकडून मिळत आहेत, काय मिळत आहेत, तुमच्या अराउंड काय परिस्थिती आहे सध्या आपण चेक करत आहोत. डिवाइन प्लीज गाइड मी अबाउट कलेक्टिव्ह एनर्जी. तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. असू शकतं तुम्ही चॅनल पाहताय परंतु सबस्क्राईब करत नाही, तर ह्या मेसेजेसशी तुम्ही रिलेटेड होऊ शकणार नाही, बिकॉज दिस इज ओनली फॉर सबस्क्रायबर्स. इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. कॉन्सन्ट्रेट युअर थॉट्स, क्वेश्चन्स, व्हॉट यू थिंकिंग अबाउट. ओके, नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे ओके. तर बॉटमची एनर्जी आपल्याला लवर्सची आलेली आहे. मीन्स असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते त्यांच्या पार्टनरबद्दल सध्या विचार करत आहेत, किंवा त्यांच्या पार्टनरची एनर्जी काय आहे ते त्यांना जाणून घेण्याची खूप जास्त इच्छा आहे. सो असं येथे दिसून येत आहे. असू शकतं तुमचं लव्ह रिलेशनशिप आहे, ते पार्टनर तुमच्याशी मॅरिड आहेत, अनमॅरिड आहेत, मे बी सम हाऊ कंडिशन काहीही असू शकते, किंवा असंही असू शकतं तुमच्याशी त्यांचे काहीतरी सोल कनेक्शन आहे, असंही येथे इंडिकेट होत आहे बिकॉज ऑफ दिस कार्ड. असू शकतं तुम्ही ह्या नात्यामध्ये खूप जास्त रिस्क घेतलेली आहे, खूप जास्त जोखीमही घेतलेली आहे, तुमच्या क्षमतांनाही तुम्ही याच्यामध्ये पडताळून पाहिलेलं आहे, परंतु सध्या बर्डन आहे, कशाचं तरी लोन आहे, किंवा कशाचा तरी दबाव तुमच्या अराउंड येथे आपल्याला दिसून येत आहे. मे बी तो फायनान्शियल येथे खूप जास्त दबाव तुमच्या आजूबाजूला इंडिकेट होत आहे बिकॉज ऑफ दिस कार्ड. सेवन ऑफ पेंटिकल्सचं कार्ड येथे इंडिकेट करते की काहीतरी आर्थिक अडचणी तुमच्या आजूबाजूला नक्की आपल्याला येथे दिसून येत आहे. तर येथे मोस्टली मेष राशी खूप जास्त इंडिकेट होत आहे, मे बी स्कॉर्पिओ, वृश्चिक राशी येथे इंडिकेट होत आहे, ज्या अर्थ साइनच्या वृषभ राशी सुद्धा येथे इंडिकेट होत आहे, मीन राशी, त्याचबरोबर ज्या कोणत्या राशी ज्या खूप जास्त भावनिक आहेत तर त्यांच्याही संदर्भामध्ये ही रीडिंग आपल्याला येथे दिसून येत आहे. असू शकतं मागील काही काळामध्ये काही कार्मिक लोकांशी तुम्ही डील करत होता, तुमच्या आजूबाजूला जी पर्सन्स आहेत ते पार्टनर असो तुमचे, किंवा मग तुमच्या फॅमिलीमधील असो ज्यांच्याशी तुमचा विवाह झालेला आहे, तर त्यांच्या संदर्भामध्ये ही ऊर्जा कार्मिक लोकांची दिसून येत आहे. तुम्ही त्यांच्याशी आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे लढा दिलेला आहे, तुम्ही एका उच्च व्हायब्रेशन मध्ये पोहोचलेले व्यक्ती येथे दिसून येत आहात. तुमचं आभामंडल जे आहे ते खूप जास्त पॉवरफुल आहे, यू आर मॅग्नेटिक पर्सन, आणि हे तुम्ही तुमच्या ऊर्जांवरती कार्य करून मिळवलेल्या ह्या गोष्टी आहेत. तर इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन, आणि तुमच्यासाठी हॅट्स ऑफ, आणि तुमच्यासाठी खरंच ब्रह्मांडीय ऊर्जा सुद्धा तुम्हाला यामध्ये सपोर्ट करत आहे की तुम्ही आतापर्यंत एवढं चांगलं वर्क केलेलं आहे. तर नक्कीच येथे तुमचं आभामंडल जे आहे ते खूप जास्त पॉवरफुल आहे. तुमच्या अराउंड अशा लोकांची ऊर्जा राहिलेली आहे की ज्यांनी सतत तुम्हाला टार्गेट केलेलं आहे. तुमच्याकडे जे काही सुख होतं हे मे बी तुमच्या ओव्हरऑल फॅमिलीमधील लोक असतील, माहेरी, सासरी, किंवा जेथे वर्क प्लेसमध्ये तुम्ही राहत आहात तेथील ही ऊर्जा आहे. असू शकतं तुम्ही खूप जास्त ह्या लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या
किंवा त्यांनीही तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तरी सुद्धा तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या तुम्ही वेळोवेळी तुमच्यावरती कार्य करून, हिलिंग करून किंवा इतर स्पिरिच्युअल वर्क करून तुम्ही त्या ऊर्जा वाढवलेल्या इथे दिसून येत आहे. परंतु हे पाहून त्या लोकांना नक्कीच येथे संताप येत आहे. काही ना काहीतरी ब्लॅक स्पेल्स तुमच्यावरती करण्याचा ते प्रयत्न करत आहे. काही ना काहीतरी निगेटिव्हिटी तुमच्यावरती सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहे. दुरून का होईना परंतु ते तुमच्यावरती सतत नजर ठेवून आहेत. अशी काहीतरी लोक आपल्याला येथे दिसून येत आहे की जे तुमच्या अराउंड सतत काही ना काहीतरी गॉसिप किंवा काही ना काहीतरी गप्पा मारताना दिसून येत आहे. तुम्ही तरी येथे मे बी आपल्याला दिसून येत आहे की तुम्ही आता मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहात. तुम्ही ना कोणाशी बोलताय खूप किंवा ना कोणाशी जास्त इंटरॅक्शन असतं तुमचं, किंवा असू शकतं अशा लोकांपासून तुम्ही कट ऑफ केलेला आहे की तुम्हाला त्यांची खरं रूपे दिसलेली आहेत की ती लोक कशी आहेत, त्यामुळे तुम्ही आता त्यांच्या जास्त ह्याच्यामध्ये जात नाही. त्यामुळे ती जी लोक आहेत खूप जास्त आता येथे आपल्याला दिसून येत आहे की त्यांची ऊर्जा जी आहे ती क्रेविंग करत आहे तुमच्या एनर्जीसाठी. असू शकतं तुम्ही कट ऑफ केलेला आहे अशा लोकांपासून आणि तुम्हाला आता तिकडे जायचं पण नाहीये, कारण की तुम्हाला आता कळालेलं आहे की नेमकं ही लोक आपल्याकडे कशासाठी येतात, काय कारणाने येतात. तर हे आता तुम्हाला समजलेलं आहे आणि त्यामुळे ती जे कोणी तुमचे शत्रू आहेत किंवा तुमच्यावरती ज्वेलसी असणारे तुमचे हेटर्स आहे, तुमच्यावरती द्वेष ठेवणारे जे लोक आहेत, तर ती येथे आपल्याला दिसून येत आहे की दे आर क्रेविंग फॉर युअर एनर्जीज. आणि त्यांना असं वाटत आहे की ही व्यक्ती आता आपल्यापासून इतकी दूर कशी काय राहते, ह्या व्यक्तीला आपल्याविषयी काहीच कसं काय वाटत नाही, अशाही प्रकारच्या येथे ऊर्जा दिसून येत आहे. परंतु येथे आपल्याला असंही दिसून येत आहे की तुम्ही तुमच्या ऊर्जांवरती खूप जास्त कार्य केलेलं आहे. तुम्ही खूप जास्त हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करत आहात. तुम्ही तुमच्या डीपेस्ट वुंड्स जे होते, शॅडो साइड जे होते त्याच्यावरती कार्य केलेले आहे. असू शकतं तुम्ही मागील काही काळामध्ये त्यांच्यासाठी पास्ट मधील ही एनर्जी असू शकते की तुम्ही त्यांच्यासाठी खूप जास्त एनर्जी वेस्ट केलेली आहे, त्यांच्यावरती खूप सारा खर्च केलेला आहे, पैसा गेलेला आहे तुमचा, किंवा तुमचं पूर्ण एनर्जी, तुमचं शारीरिक, बौद्धिक, असं म्हणतो मानसिक, सगळे जे काही भावना, इमोशन्स त्यांच्यासाठी खर्च केले होते. परंतु ती जी लोक आहेत ते इथे सुधारले नाही आणि तुम्हाला कुठेतरी एखादा स्पिरिच्युअल पाथ मिळाला, कुणीतरी गाईड करणारा मिळाला किंवा तुमच्या जीवनामध्ये दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेची कृपा झाली आणि तुम्ही ह्या सर्व लोकांपासून, ह्या सर्व खोट्या नाट्या जे काही जगामध्ये सध्या सुरू आहे त्यापासून, जे काही एक आपण म्हणतो 3Dचा मायाजाळ आहे त्यापासून तुम्ही हळूहळू येथे दूर झालेले, डिस्कनेक्ट झालेले इथे आपल्याला दिसून येत आहे. तर ह्या ऊर्जा तुमच्या आहेत, तुमच्या अराउंडच्या लोकांच्या आहेत आणि येथे बहुतेक ब्लॅक स्पेल्स, काही तोंडाद्वारे निगेटिव्ह चर्चा सुद्धा केलेल्या आपल्याला इथे दिसून येत आहे. तुमच्याविषयी अफवा पसरवलेल्या सुद्धा इथे आपल्याला ऊर्जा ज्या आहेत दिसून येत आहे. तर काही लोकांच्या बाबतीमध्ये एनर्जी त्यांच्या लव्हर्स कडूनही येत आहे. तुम्ही सध्या तुमच्या पार्टनरचा विचार करत आहात, तुमच्या फॅमिलीचा विचार करत आहात. कदाचित तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी काही इथे आपण म्हणतो ना, पार्टनरविषयी काही तुमची शंका, कुशंका किंवा तुमची काही तक्रार नाही, परंतु जे अराउंडचे पर्सन्स आहेत त्यांच्या म्हणजे सासरी किंवा तुमच्याही असू शकता, असे काही लोकांशी तुम्ही डील केलेलं आहे की ज्यांनी नेहमी तुम्हाला येथे कमी लेखलेलं आहे, तुमच्या ऊर्जांना कुठेतरी येथे चुकीचं समजलेलं आहे, तुमच्यावरती काही ना काहीतरी गॉसिपिंग केलेलं आहे. असू शकतो तुम्ही आता जसे पहिले आहात तसे राहिले नाही आहात, तुमच्या ऊर्जांमध्ये आता खूप सारे चेंजेस झालेले आहे, परंतु त्यांना ते कळत नाही की तुम्ही आता चेंज झालेले आहात किंवा तुमच्या ऊर्जा बदललेल्या आहेत. ती लोक तुम्हाला अजूनही त्याच प्रकारचं पाहत आहे. जसं की तुम्ही आता व्यक्ती जे आहे शिकतच पुढे जातो ना, अचानकच त्याला ज्ञान प्राप्त नाही होत, प्रत्येकाचं तसंच आहे. किंवा जे कोणी एनलाइटनमेंट मिळवलेले पर्सन आहेत त्यांनी आधी काही चुका केलेल्याच आहेत. तर येथे ही पूर्ण आपली जर्नी आहे, सोलची जर्नी आहे, तुमच्या आत्म्याची जर्नी आहे. तर तुम्ही आता याच्यामध्ये बहुतेक तुम्ही पुढे गेलेले आहात आणि हे पाहून ब्रह्मांडीय ऊर्जा ही खूप जास्त खुश आहे तुमच्यावरती, आशीर्वाद ते तुम्हाला प्रदान करत आहे. तर युनिव्हर्स तुमच्यासाठी काही गोष्टी प्रिपेअर करत आहे. युनिव्हर्स तुमच्यासाठी आता काही तुमचे जे काही नातं आहे, जे काही सोल कनेक्शन आहे, जे तुम्ही इतक्या दिवस तपस्या करून काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे, मॅनिफेस्ट केलेले आहे, परंतु अद्यापपर्यंत तुम्हाला आता त्या गोष्टी मिळाल्या नाहीत. परंतु येथे दिसून येत आहे की तुमचं डिस्ट्रॅक्शनही खूप जास्त होत आहे. असू शकतं तुम्ही मे बी आफ्टर पौर्णिमेची एनर्जी आहे की तुमच्या आजूबाजूच्या ऊर्जा ज्या आहेत त्या तुम्हाला एका निगेटिव्हिटीकडे घेऊन जात आहे, एका डिस्ट्रॅक्शनकडे घेऊन जात आहे. तुम्हाला कदाचित असं वाटत आहे की कदाचित मी जे काही करतो ते कमी आहे, मी जे काही करतो ते कदाचित पुरेसं नाहीये, आय एम नॉट इनफ, किंवा असं वाटत आहे की मी जसं राहतोय किंवा मी जसं दिसतोय किंवा मी जशी दिसते, मी जशी राहते ते इनफ नाहीये, किंवा असंही वाटतं तुम्हाला की तुम्ही स्वतःविषयीच निगेटिव्ह विचार करायला लागतं, की असं वाटतं तुम्हाला की माहिती नाही कदाचित जे काही मी करतोय, किंवा इतर लोकांशी तुम्ही स्पर्धा करायला जाता, इतर लोकांचं खूप जास्त वेगळं चालू आहे, माझं खूप जास्त वेगळं सुरू आहे. अँड कदाचित तुम्हाला असं वाटतं की
आय एम ऑन राईट प्लेस और राईट ट्रॅक, माहिती नाही मी कुठं चाललोय, चुकीच्या रस्त्यावर तर नाही चाललोय, माझं काही चाललंय, मी जर सगळ्यांपासून डिस्कनेक्ट होत आहे तर ही माझी काही चूक आहे का, की मी बरोबर योग्य त्या स्पिरिच्युअल मार्गावरती आहे का, अशाही प्रकारचे डिस्ट्रॅक्शन तुमच्या समोर येत आहेत. बिकॉज ही जी काही आपल्याला माहिती आहे, आफ्टर पौर्णिमेची जी ऊर्जा आहे ती आपल्यातील निगेटिव्हिटी रिलीज करत आहे. आपल्यामध्ये असणारं जे काही भय आहे, भीती आहे, द्वेष आहे, शंका कुशंका आहेत, मे बी जी काही नेगेटिव्हिटी आपल्या ऊर्जांमध्ये साचलेली असते, तर ही पौर्णिमेच्या अमावस्येच्या अराउंड जी काय आहे ती क्लीन्स होत असते. तर आपल्याला इथे दिसून येते, काही काहींच्या बाबतीमध्ये असंही दिसून येतं की पौर्णिमेच्या अराउंड खूप जास्त निगेटिव्हिटी, तर त्यांना वाटतं काहीतरी आपल्यावरती भूतबाधा झाली आहे का, किंवा काहीतरी आपल्यावर निगेटिव्ह स्पेल झालाय का, किंवा काही ब्लॅक मॅजिक झालंय का, किंवा आपल्या साठी कोणीतरी काहीतरी करतंय का. तर हे तुमचेच निगेटिव्ह इमोशन्स असतात, जे तुम्ही बऱ्याच असं महिनाभर म्हणू आपण की त्या आपण एकदम सप्रेस केलेल्या असतात, भावना आपण दाबून टाकलेल्या असतात, आणि अचानकच त्या एनर्जीचा फ्लो इतक्या जास्त प्रमाणात वाढतो. कारण की आपल्याला माहितीये चंद्र आणि पृथ्वीचा जो काही संबंध आहे तो गुरुत्वाकर्षणाचा आहे. त्या दिवशी जे आहे चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो आणि गुरुत्वाकर्षण खूप जास्त खेचत असतं चंद्राला आपल्याकडे, आणि त्यामुळे आपल्या भावना सुद्धा खूप जास्त, आपल्या अंडरमध्ये काय आहे ते पण आपल्यामध्ये काय आहे, पाणीच तर आहे सगळ्यात जास्त. तर मग त्यामुळे आपल्या भावना सुद्धा हाय लेवलवरती जातात. मग त्या भावना कुठल्या असो, त्या निगेटिव्ह इमोशन्स असो किंवा पॉझिटिव्ह असो, कुठल्याही असो, परंतु त्या भावना ज्या आहेत त्या पूर्ण अशा उच्च ठिकाणी जातात. तर येथे दिसून येत आहे मे बी तुमची काही निगेटिव्हिटी तुमच्या सरफेसवरती येत आहे. तुम्हाला असं वाटत आहे कदाचित मी काही जे काही स्पिरिच्युअल कार्य करत आहे, जे की ते आपल्याला दिसून येते, तुम्ही स्पिरिच्युअल कार्य करत आहात, साधना मार्गावरती आहात, तर असू शकतो तुम्हाला असं वाटत आहे मी काही स्पिरिच्युअल कार्य करत आहे त्याच्यामुळेच तर माझ्या जीवनामध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स येत नाहीत, किंवा मी जे काही करतो सगळ्यांपासून डिस्कनेक्ट होत चाललेलो आहे, तर मी योग्य मार्गावरती आहे का, तर याचंही मे बी बर्डन असू शकतं. किंवा सध्या तुम्ही खूप जास्त एकटं फील करत आहात, मे बी कोणाशी कम्युनिकेशन करता येत नाही, घरामध्ये जी व्यक्ती आहे, कार्मिक पर्सन आहे, ती खूप जास्त तुम्हाला मिरर दाखवत आहे, मे बी ती तुम्हाला काही ना काहीतरी सतत असं काहीतरी सांगत आहे की तुमच्या ज्या ऊर्जा आहेत त्या मॅनिप्युलेट होत आहे. तुम्ही खूप जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करतात, पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतात, पण त्या व्यक्तीचं ऐकून ऐकून तुमच्याही ऊर्जा इथे निगेटिव्ह होत आहे. तर कार्मिक पर्सनचा तुमच्यावरती खूप जास्त इम्पॅक्ट आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये येथे दिसून येत आहे. त्यामुळे सुद्धा एक प्रकारचा संतापही तुमच्या अराउंड आपल्याला दिसून येत आहे. तर ऑफकोर्स काहींच्या ऊर्जा ज्या आहेत त्या निगेटिव्ह झालेल्या आहेत, काहींच्या ऊर्जा आपल्याला इथे दिसून येत आहे, जे कोणी ह्या स्पिरिच्युअल कनेक्शन मध्ये आहे, ट्विन फ्लेम कनेक्शन मध्ये आहे, असू शकतं त्यांच्याही बाबतीमध्ये ह्या ऊर्जा असू शकतात, की कदाचित ते त्यांच्या पार्टनर बद्दल सध्या खूप जास्त विचार करत आहेत, किंवा त्यांचे पार्टनर त्यांच्याबद्दल खूप जास्त विचार करत आहेत, किंवा असू शकतं तुम्ही इतक्या कॉन्शियसनेस मध्ये पोहोचलेले आहात, इतक्या हाय कॉन्शियसनेस मध्ये पोहोचलेले आहात की आता तुम्हाला समजत आहे की नेमकं काय घडत आहे, तुमचं इनर युनियन झालेलं आहे, डिवाइनशी झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही ह्या ऊर्जांना आता तुमच्या बाबतीमध्ये स्वीकारत आहात. येथे दिसून येत आहे तुम्ही आता तुमच्या एनर्जी ज्या आहे दरवेळी ज्या बॅलन्स डिसबॅलन्स होत असतात, तर येथे तुमच्याकडे तुम्हाला एक मार्ग सापडलेला आहे की तो इनर युनियनचा आहे. तुम्हाला कळाले आहे तुमचं डिवाइनशी युनियन झालेलं आहे. तुम्ही आता जे काही गोष्टी घडतात ते समर्पण तुम्ही डिवाइनला केलेलं आहे. त्यामुळे सुद्धा इथे ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या बाबतीमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, तुमच्यावरती ते खूप जास्त ब्लेसिंग्स तुम्हाला देत आहे. तर युनिव्हर्स इज सपोर्ट यू अँड इनकरेज यू. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात, तर तसं नाहीये, यू आर ऑन राईट ट्रॅक. तर हे जे काही मेसेजेस आपल्याला मिळालेले आहेत त्यावरती डिस्ट्रॅक्शन्स जे होत आहे, तर गायडन्स आपण घेत आहोत, काही अदर मेसेजेस आपण घेत आहोत. तर लेट्स सी पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. लेट्स सी पाहूया तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत युनिव्हर्सचे. ओके, तर समवन इज ऑफरिंग यू. ओके, तर बॉटमची एनर्जी द टीयरची आहे. असू शकतं कुणीतरी खूप जास्त क्राईंग एनर्जी मध्ये आहे, रडलेलं आहे, काहीतरी असं घडलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये, त्यामुळे सुद्धा येथे ऊर्जा ज्या आहेत त्या निगेटिव्ह झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. क्राईंग एनर्जी आहे, मे बी त्यांच्या आठवणीमध्ये आहे,
किंवा काहीतरी चुकीचं घडलेलं आहे तुमच्या बाबतीमध्ये त्यामुळे सुद्धा असू शकतं. मे बी काही वादविवाद, कम्युनिकेशन, डिस्कम्युनिकेशन त्या थ्रू सुद्धा काही गोष्टी झालेल्या आहेत. तर येथे आपल्याला दिसून येत आहे तुमच्या ज्या ऊर्जा आहेत त्या हिलरच्या आहेत. तुमच्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहेत. असू शकतो तुम्ही बऱ्याच काळापासून तुम्ही काही साधना करत आहात, तुम्ही डिवाइनची भक्ती करत आहात. मे बी ते मागच्याही पास्ट लाईफची ही ऊर्जा असू शकते की तुम्ही एक हिलर आहात. तुमच्यामध्ये त्या सर्व प्रॉपर्टीज आहेत. यू आर हिलर. आणि हे सर्व जे काही दिसतंय आपल्याला कुंडलिनी ऍक्टिव्हेशन झालेलं आहे तुमचं, तर नक्कीच ही ऊर्जा तुमची आहे आणि तुम्हाला ह्या मार्गावरती पुढे जायचं आहे. तर सध्या जो काही तुमचा सध्या गोंधळ उडालेला असू शकतं काही बाबतींमध्ये की हे सर्व योग्य मार्गावरती चाललोय का, तर यस, इट्स ऑफकोर्स एनर्जी. यू आर हिलर. तुम्हाला काही हिलिंगच्या संदर्भामध्ये कार्य करायचं आहे, ज्याने इतर लोकांचं जे आहे भलं होणार आहे, किंवा जे कोणी दुःखी कष्टी आहेत किंवा ज्यांच्यामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी आहे, जे मानसिकरित्या खचलेले आहेत किंवा जे फायनान्शियली त्यांचं खूप वीकनेसमध्ये आहे, त्यांची म्हणजे एनर्जी खूप जास्त लो मध्ये गेलेली आहे, तर अशा लोकांना तुम्हाला मदत करायची आहे थ्रू युअर हिलिंग. सो असू शकतं तुम्ही त्यांना काही रेकी हिलिंग किंवा इतरही काही काउन्सिलिंग किंवा ह्या अशाही क्षेत्रात थ्रू तुम्ही त्यांना मदत करू शकता. तर यू आर हिलर अँड हिलिंग प्रॉपर्टीज तुमच्यामध्ये आहेत. तुम्ही बऱ्याच काळ त्यासाठी एका ठिकाणी बसून साधना केलेली आहे, मंत्रजप केलेला आहे. ही पास्ट लाईफची ही एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. तर जर तुम्हाला वाटत असेल, डिस्ट्रॅक्शन होत असेल की मी तर खूप जास्त निगेटिव्ह होत आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, तर ही जी काही पौर्णिमा झालेली आहे तर त्यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी सरफेसवरती येते, बिकॉज आपलं ऍक्टिव्हेशन व्हायचं असतं पुढील कार्यासाठी. मे बी हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी एक गायडन्स आहे. हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी एक मार्गदर्शन ठरणारा आहे. तुम्हाला एक योग्य तो मार्ग दाखवणार आहे की तुम्हाला पुढे काय करायचं आहे. मे बी सध्या तुम्ही स्टक झालेले असाल लाईफमध्ये, काही जर तुमच्या जे काही करायचं आहे त्याचं तुम्हाला काही ज्ञान मिळत नसेल, तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की यू हॅव टू सर्व अदर पीपल. तुम्हाला इतर लोकांची मदत करायची आहे थ्रू युअर नॉलेज ऑर युअर, आपण म्हणतो ना ते हिलिंग त्यांना देऊन आपण त्यांना मदत करायची आहे. एक प्रकारे त्यांचे मानसिकरित्या त्यांना मजबूत बनवायचं आहे. तर हे जग जे आहे ते आपल्याला डिस्ट्रॅक्शन करायला लावणारच आहे. आपण पाहतो मोबाईलवरतीही, टीव्हीमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात की त्या ऍक्च्युली गरजेच्या नाहीयेत. काही असो, मग ते सतत आपल्याला बाहेरच्या जगाकडे दाखवायला प्रेरित करतात. मे बी कुणी म्हणतं हे असं घालून पहा, हे असे कपडे घाला, हे असं राहा, तसं राहा, हे दागिने घाला, अशा प्रकारचं तुम्ही, मी बघते तर असं एक दोन बघते कधी कधी, तर दाखवतात की तुम्ही अशा प्रकारचे आउटफिट्स घाला, तुम्ही असं करा, तसं करा. ऍक्च्युली हे सर्व डिस्ट्रॅक्शन्स आहे जे तुम्हाला बाहेरच्या जगाकडे तुम्हाला ते दाखवतं की तुम्ही असं राहायला पाहिजे. तर तुम्ही सेल्फ लव्ह करा. सेल्फ लव्हला इथे आपण नकार नाही द्यायचा आहे, परंतु ज्या गोष्टींपासून आपल्याला दूर आहे बघा, आपण संचय ज्या गोष्टींचा जितका जास्त करतो त्याचा पुन्हा निस्तरता आपलं पूर्ण आयुष्य निघून जातं. तर इथे हे कर्माच्याच बाबतीमध्ये नाही तर इतरही बाबतीमध्ये आहे की तुम्ही जितकं डिस्ट्रॅक्ट व्हाल तितकं तुम्ही आणखीन त्या गोष्टीमध्ये यायला तुम्हाला वेळ लागेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की आय एम नॉट गेटिंग माय सोल पर्पज फ्रॉम 2 to 3 years or 4 years किंवा 1 year, मला कळतच नाही मला काय करायचं आहे, आय एम नॉट ऑन राईट ट्रॅक, माझं चुकतंय किंवा माझ्या जीवनामध्ये जे काही घडतंय आहे ते कुठेतरी चुकीचं वाटत आहे, तर तुम्ही योग्य मार्गावरतीच आहात, परंतु काही डिस्ट्रॅक्शन्स तुमच्या अराउंड असण्याची शक्यता आहे. मे बी ते तुमच्या घरातील कार्मिक पर्सन्स आहेत किंवा इतर अदर ठिकाणी तुम्ही कंपॅरिझन करत आहात की नाही यांचं तर वेगळंच आहे, माझंही काहीतरी चुकीचं चाललंय. तर हे चुकीचंच आहे, कारण की तुमच्यामध्ये त्या ऑलरेडी प्रॉपर्टीज आहेत. बस तुम्हाला आता हे स्वतःमध्ये हे विश्वास पैदा करायचा आहे, विश्वास निर्माण करायचा आहे की मी पण हे करू शकते. तर हे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत जे तुम्हाला डिमोटिवेट करतात किंवा जे तुम्हाला तुमच्या सोल पर्पज पासून दूर घेऊन जातात, तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यापासून दूर घेऊन जातात, तर इथे आपली सोलची जर्नी आहे, आपल्या शरीराची जर्नी नाही. आपण हे शरीर तर बदलणारच आहोत, बिकॉज हे आपलं वस्त्र आहे आणि ह्या सोलला जे काही कार्य करायचं आहे ते ह्याच जन्मात येऊन करायचं आहे. आणि जसं जसं जितकं वर्ष तुम्ही ह्या डिस्ट्रॅक्शन मध्ये घालवाल तितका त्रास तुम्हालाच होणार आहे. सो इथे आपल्याला दिसून येत आहे तुमच्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहे, तर ह्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा. मे बी हा स्पेसिफिक लोकांसाठी हा चॅनल मेसेज असू शकतो की त्यांना काहीतरी असे डिस्ट्रॅक्ट करणारे मेसेजेस दिसत आहेत. जर तुम्हाला खूप जास्त भरकटल्यासारखं होत आहे तर यू कॅन टेक एनी टाईप ऑफ काउन्सिलिंग ऑर रीडिंग, पर्सनल रीडिंग काहीही तुम्ही घेऊ शकता. सो येथे दिसून येत आहे की तुम्हाला जो तुमचा मार्ग आहे
तो डिवाइनकडेच तुम्हाला वळवायचा आहे, इतर ठिकाणी नाही. जरी कार्मिक लोक तुम्हाला खूप जास्त टार्गेट करत असतील तर दिस टाइम फॉर रिलीजिंग ऑल कार्मिक रिलेशनशिप्स, ऑल अदर थिंग्स. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला रिलेशनशिप नाही सोडायचं आहे, तर त्याच्यामध्ये असणारी जी काही अटॅचमेंट आहे, भावना ज्या तुमच्या गुंतलेल्या आहेत, तर त्यापासून तुम्हाला फ्री व्हायचं आहे. असू शकतं त्या पुढील पर्सनला जेवढी व्हॅल्यू नाहीये जेवढी तुम्ही करत आहात. तर येथे दिसून येत आहे की हे जे कोणी कार्मिक नाते आहेत तुमच्या जीवनामध्ये ते फक्त तुम्हाला दुःख, यातना, त्रासच देण्यासाठी आलेले असतात. कारण की ते तुम्हाला शिकवायला आलेले असतात की तुला ह्या मोहामध्ये नाही पडायचंय. आपल्याला असं वाटतं की आपल्या घरातील लोक आपल्यासोबत असं वागत आहे, त्यांनी आम्हाला एवढा त्रास दिला, त्यांनी आमच्याकडून हे घेतलं, त्यांनी आमच्याकडून ते. असू शकतं काही पास्ट लाईफमध्ये तुम्हीही काही घेतलं असेल त्यांच्याकडून, किंवा तुमच्याकडूनही असं काहीतरी झालं असेल जे तुम्हाला आता सध्या आठवत नाहीये, परंतु त्या गोष्टी तर तुमच्या सोलनी घेतलेल्या आहेत ना, पाहिलेल्या आहेत त्या सर्व जे काही झालं. पुन्हा तेच भोगायचं आहे ह्या जन्मामध्ये. त्यामुळे असू शकतं की कदाचित, किंवा असंही काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं की ही जी काही मोहमायामध्ये तुम्ही अडकलेले आहात त्यापासून दूर घेऊन जाण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये अशी काही लोक आलेली आहेत, अशी काही कार्मिक लोक आलेली आहेत की जी तुम्हाला सगळ्यांपासून मोह तुटल्या शेवटी आपल्याला डिवाइन शिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे मग असे धक्के, असे आपल्याला इन्सिडन्स आपल्या जीवनामध्ये घडतात की जे आपल्याला डिव्हिनिटीकडे घेऊन जातात, आपल्यातील उच्च क्षमतांना पुढे घेऊन जातात. सो हा मार्ग जो आहे तो तुमचा परमेश्वराकडे आहे, आणि हा मार्ग तुम्हाला कसा मिळेल तर यासाठी तुम्हाला फक्त प्रार्थनाच कराव्या लागणार आहेत. प्रार्थनेशिवाय दुसरा पर्याय येथे आपल्याला दिसून येत नाही. तर हे टेम्पलचं जे कार्ड आलेलं आहे, तर तुम्ही मागच्या जन्मापासूनच हे सर्व करत आलेले आहात, बट यू आर नॉट अवेअर दॅट की तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात. ऍक्च्युली इथून स्पिरिच्युअलिटीची सुरुवात होते की आपण कोण आहोत, आपण कशासाठी आलेलो आहोत. आपण फक्त येथे 9 to 7, 10 to 5 असं जॉब करायला नाही आलेलो. आपल्याकडं काहीतरी डिवाइनचं कार्य दिलेलं आहे, जे की तुम्ही ह्या चॅनलशी कनेक्टेड झालेले आहात. तर ऍब्सोल्युटली की तुमच्याकडे काही ना काहीतरी कार्य आहे, म्हणूनच तर आपण त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये टॅप इन करतो ज्या फ्रिक्वेन्सीशी आपण कनेक्ट होत असतो, किंवा आपल्याला पुढचा मार्ग दिसत असतो. तर येथे नक्कीच तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे. ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या नाही आहेत अद्यापपर्यंत, ज्या सोलच्या असेन्शनसाठी गरजेचं आहे, मी नाही म्हणणार आहे मॅटेरियलिस्टिक गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करा, तर तुमच्या सोलच्या जर्नीसाठी, तुमच्या आत्म्याच्या विकासासाठी, तुम्हाला काही गोष्टींसाठी तुम्हाला डिवाइनला प्रार्थना करायची आहे. आणि नक्कीच हे सर्व तुम्हाला माउंटेन म्हणजे तुमच्या जीवनामध्ये एक उच्च शिखर तुमच्या सोलला मिळत आहे. हो, तर हे तर आपल्याला दिसतंय की हा एक व्यक्ती आहे जो पूर्ण पांढऱ्या पांढऱ्या बर्फासारख्या एखाद्या ठिकाणी असू शकतं. पास्ट लाईफ मध्ये तुम्ही एखादे योगी राहिले असाल, किंवा तेथे जाऊन तुम्ही काही ना काहीतरी साधना केली असेल, प्राणायाम शिकले असाल, किंवा इतरही काही गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, त्यामुळेच तुम्हाला ह्या ऊर्जा तुमच्याकडे खेचत आहेत. तर नक्कीच तुमच्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहेत. यू हॅव टू एक्सप्लोर दॅट. यू आर जेम. तर नक्कीच तुम्ही एक हिरा आहात. तुमच्यामध्ये इतर लोकांना नाही कळणार, परंतु तुमच्यामध्ये त्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या एखाद्या हिऱ्याला पण त्या कोळशाच्याच खाणीमध्ये राहावं लागतो. हिरा काही इतर ठिकाणी नाही सापडत, तो पण कोळशाच्याच खाणीमध्ये सापडतो. तुमच्यामध्ये ते गुण आहेत. तर असं नका समजू आपण चुकीच्या गारड्यामध्ये आहोत, चुकीच्या लोकांमध्ये आहोत म्हणजे आपलं उत्थान होणारच नाही, आपला विकास होणारच नाही. तर ही गलत म्हणजे ही चुकीची तुमची धारणा असू शकते. तर येथे तुमचाही विकास होत आहे, तुमच्यातही नक्कीच काही ना काहीतरी चेंजेस, बदल होत आहे. अँड यू हॅव टू म्हणजे तुम्हाला त्या लोकांना धन्यवाद द्यायचा आहे की तुमच्यासारखे लोक आमच्या जीवनात आले नसते तर कदाचित आम्ही ह्या स्पिरिच्युअल लाईफकडे वळालोच नसतो. आम्ही ह्याच मोहमायेमध्ये इथे अडकत गेलो असतो. तर खूप चांगलं सगळं चालू असतं, मग काय गरज होती इकडे येण्याची, हो की नाही. म्हणजे अशा प्रकारच्याही ऊर्जा तुमच्या येथे असू शकतात. तर नक्कीच सही समय म्हणजे योग्य तो वेळ ची वाट पहा, योग्य त्या वेळेची वाट पहा. असू शकतं आतापर्यंत तुमच्या पुढे एक्सप्लोर नाही झालेल्या गोष्टी तुमच्या समोर आलेल्या नाहीत. तुम्ही अजूनही 3Dच्या ज्या काही मोहमायेमध्ये आहेत त्या इंटँगल व्हायला पाहता. म्हणजे तुम्हाला काही असं दिसलं की तुम्हाला वाटतं नाही हे पण माझ्याकडे पाहिजे, ते पण माझ्याकडे पाहिजे, हे सगळं पाहिजे. तर येथे दिसून येत आहे की काहींच्या बाबतीमध्ये असू शकतो ती वेळ अजून आलेली नाहीये की तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या पूर्ण एकत्रित व्हाव्यात. तर काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं की त्यांचा थर्ड आय चक्रा जो आहे ओपन आहे, त्यांना आता गोष्टी क्लिअरली दिसतात की नेमकं आमच्या बाबतीमध्ये काय घडलं होतं, आम्हाला पुढे काय करायचं आहे. तर अशाही काहींच्या ऊर्जा असू शकतात. जर ह्या ऊर्जा तुमच्या आहेत तर नक्कीच तुम्हाला येथे रिडिंगला क्लेम करायचं आहे. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करून तुम्हाला क्लेम करायचं आहे, लाईकही करायचं आहे, जेणेकरून तुमची एनर्जी ह्या व्हिडिओशी कनेक्ट होईल.
तर काही तुमच्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती अशी येणार आहे जी तुम्हाला ह्या सर्व प्रोसेस पर्यंत घेऊन जाणार आहे. सो असू शकते एखादी व्यक्ती येईल जी तुम्हाला मे बी ट्रिगरही देईल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा प्रेमही ती निर्माण करेल आणि तुम्हाला स्पिरिच्युअलिटीकडे ती व्यक्ती घेऊन जाईल. तर अशा प्रकारचा ब्रिज, अशा प्रकारचा पूल तुमच्यासाठी डिवाइन निर्माण करत आहे. तर इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. अँड नक्कीच एखादं तुमच्या जीवनामध्ये रिलेशनशिप येत आहे, जे कोणी मॅरिड किंवा त्यांच्या सोल कनेक्शनच्या संदर्भामध्ये विचार करत आहे, तर नक्कीच ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे. मे बी ती फिजिकली आता येथे 3D मध्ये अवेलेबल असेल नसेल, परंतु ती अदर रिलेम्समध्ये, म्हणजे इट्स व्हेरी वास्ट सब्जेक्ट आहे तो, तर अदर रिलेम्समध्ये सुद्धा ती व्यक्ती तुमच्यासाठीच आहे आणि ती तिथूनही तुम्हाला काही ना काही सपोर्ट पाठवते. तर नक्कीच येथे दिसून येत आहे त्या व्यक्तीची एंट्री तुमच्या जीवनामध्ये होणार आहे आणि त्यानंतर जे आहे ती व्यक्ती तुमच्यासाठी एखादं प्रपोजलही घेऊन येणार आहे. मे बी ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्या जीवनामध्ये आफ्टर मॅरेज ह्या गोष्टी घडताना दिसून येत आहे, किंवा ज्यांचे सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत, नात्यामध्ये आहेत, तर एखादं कनेक्शन त्यांच्या जीवनामध्ये येऊ शकतं. रिलेशनशिप अँड कनेक्शन आर डिफरंट, दोन्ही डिफरंट आहेत. सो यामध्ये मिक्सअप नका करू. तर काही गोष्टी अनबॉक्स व्हायच्या आहेत, अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या बॉक्समध्येच आहेत, त्या दडलेल्या आहेत, त्या अजूनही तुमच्या पुढे आलेल्या नाहीयेत. नक्कीच तुमच्यातील जो प्रेम भाव आहे, तुमच्यातील जी पॉझिटिव्हिटी आहे, इट्स अ फ्रिक्वेन्सी ऑफ गॉड फ्रिक्वेन्सी. आपण म्हणतो प्रेम जे आहे ते गॉडची फ्रिक्वेन्सी आहे, डिवाइनची फ्रिक्वेन्सी आहे. तर त्याच फ्रिक्वेन्सीनी पुढे जात जात तुमच्यामधून एखादं अशी ऊर्जा निर्माण होणार आहे जी पूर्ण ह्या समूहाची म्हणतोय आपण, पूर्ण ह्या समाजाची जी आहे ती ऊर्जा बदलू शकते. एवढी पॉवर त्याच्यामध्ये येणार आहे, तुमच्यामध्ये येणार आहे. आणि त्यामुळेच कदाचित तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत आलेले आहात की तुमच्याकडे ते डिवाइन कार्य देणार आहे भविष्यामध्ये, की तुम्हाला पूर्ण समूहाची ऊर्जा जी आहे ती बदलायची आहे. स्पिरिच्युअल आधी तुम्हाला होऊन तुम्हाला इतर लोकांनाही हिलिंग द्यायची आहे. असं काहीतरी कार्य जे आहे ते तुमच्या सोल पर्पजशी निगडीत आहे. त्यासाठी वेळोवेळी तुम्हाला येथे घेऊन डिवाइन घेऊन येत आहे, कारण की तुमच्याकडून ते कार्य व्हायचं आहे. मे बी तुम्हाला असं वाटत असेल की हे फक्त रिलेशनशिपच्या निगडीत आहे, प्रेमाशी निगडीत आहे, ऑदर जसे असतात कनेक्शन त्यांच्याशी निगडीत आहे. तर नाही, येथे तुमच्याकडून एखादं मोठं कार्य व्हायचं आहे. बघा, जे देवलोक असतं किंवा आपण सध्या 3D म्हणजे मृत्यू लोकामध्ये राहतो, जे जे जन्माला येतात ते येथे मृत्यूच पावणार आहे. येथे आपण सर्वजण काही येथे सतलोकामध्ये जसे लोक होते तसे आराम करायला किंवा सुखाने राहायला, शांततेने राहायला नाही आलेले इथे, कारण की हे कलियुग आहे. मृत्यू लोकामध्ये सगळे जे कोणी आलेले आहेत, सोल जे आलेले आहेत, ते इथे त्यांचा कर्म पूर्ण करायला आलेले आहेत. तर इथं कर्मभोग जे आपल्याला दिले आहेत ते तर भोगावेच लागणार आहे. परंतु असू शकतो तुमची आत्मा जी आहे ती अदर रिलेम मधून आलेली आहे, जेथे प्रेमाची परिभाषा वेगळी आहे, जेथे आपण म्हणतो की फक्त त्या काळामध्ये देवलोकामध्ये असं आहे की त्यांनी फक्त एकमेकांना पाहिलं किंवा हात जरी मिळवलं तरी त्यांच्यामध्ये ते पूर्ण गोष्टी घडू शकतात, ज्या आपल्या 3D लेवलचे जे फिजिकल जे म्हणतात ते इट्स अ व्हेरी लो, म्हणजे आपण म्हणू शकत नाही अशा प्रकारचा प्रेमभाव आहे. परंतु हे प्रेमभाव जे आहे ती उच्च संकल्पना आहे आणि त्याच संकल्पनेशी जेव्हा तुम्ही कनेक्टेड होणार तेव्हा तुमच्याकडून काही ना काहीतरी असं घडणार आहे जे कदाचित ह्या ह्युमॅनिटीला सर्व करण्यासाठी तुमचा जन्म झालेला असं येथे दिसून येत आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी की यू आर कनेक्टेड टू गॉड फ्रॉम दिस फ्रिक्वेन्सी, फ्रॉम दिस पर्सन और अदर. एखादं काहीतरी अशी घटना घडेल किंवा तुमच्या प्रार्थनांना येथे उत्तर मिळू शकतं, तुम्ही केलेल्या साधनांना येथे उत्तर मिळू शकतं. तर या सर्व पॉसिबिलिटीज आहेत ज्या तुमच्या बाबतीमध्ये खऱ्या होऊ शकतात. तर याच्यावरती तुम्हाला शंका मात्र ठेवायची नाही. जेथे जेथे तुम्ही शंकासूर आणता तेथे तेथे त्या गोष्टी घडत नाही. तर येथे जर आपण डिव्हिनिटीचा विचार करत आहोत तर येथे आपल्याला असुरी गोष्टी आणायच्या नाहीत, ज्या की आहेत शंका, कुशंका, डाऊट्स ऑल. तर नक्कीच तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळणार आहे. तुमचं जे काही जीवनामध्ये आहे लवकरच लवची एंट्री होत आहे, पर्सनची एंट्री होत आहे, जी की तुम्हाला तुमच्या ह्या पुढील कार्यासाठी पुढे घेऊन जाणार आहे. तर तुमचे जे काही डिसबॅलन्सिंग सिच्युएशन होत आहे मे बी आफ्टर दिस पौर्णिमा, तर येथे तुम्हाला ज्या तुमचे सन अँड मून आहेत त्या येथे बॅलन्स सिच्युएशन करायच्या आहेत. तर नक्कीच येथे ऊर्जा ज्या आहे ते तुमच्याशी ज्या सध्या डिसबॅलन्स झालेल्या दिसून येत आहे त्यावरती वर्क करण्यासाठी येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. सो रडण्याची काहीही गरज नाही. मे बी कोणाच्या तरी जीवनामध्ये खूप जास्त क्राईम सिच्युएशन आहे, खूप जास्त विचारचक्र त्यांचे वाढलेले आहे, तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. ओम नमः शिवाय. ओके, यू आर
कनेक्टेड टू कॉस्मिक एनर्जी. तर येथे जसं आपल्याला मी पहिलेही सांगितलं, युनिव्हर्स तुमच्या पाठीमागे आहे, युनिव्हर्स आर सपोर्टिंग यू. तर येथे नक्कीच कॉस्मिक एनर्जीशी संबंधित काही कार्य तुमच्याकडे येऊ शकतं. युनिव्हर्सल म्हणजे पूर्ण समुदायाची सामूहिक चेतना बदलण्याचं मोठं कार्य तुमच्याकडे येऊ शकतं. इट्स नॉट अ जोक. किंवा हा जो काही व्हिडिओ तुम्हाला मिळाला, इट्स नॉट अ रॅन्डम व्हिडिओ, हा तुमच्यासाठीच आहे म्हणून हा तुम्हाला मिळाला. युनिव्हर्स तुमच्याकडून काहीतरी कार्य घेऊ इच्छित आहे. तर तुम्हालाही काही ना काहीतरी योगदान देणं गरजेचं आहे. नुसतं तुम्ही व्हिडिओ पाहून पुढे जाऊ नका. तर सबस्क्राईब और तुमचे कमेंट लाईक ही करत जा. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्ही कॉस्मिक एनर्जीशी कनेक्टेड आहात. कोणीतरी कॅट लवरही असण्याची शक्यता आहे. तर येथे आपल्याला अनिमा मुंडी म्हणजे विश्वाशी संबंधित आपल्याला येथे काही गोष्टी दिसून येत आहे. ज्या वेळेस मी हा डेक यूज करते त्यावेळेस कदाचित असेच मेसेजेस आलेले आहेत. तर वारंवार जर असे मेसेजेस तुमच्यापर्यंत येत असतील तर तुम्हालाही ते शोधणं गरजेचं आहे की नेमकं आपल्याला काय करायचं. जर तुम्हाला काहीच कळत नसेल तर तुम्ही एखादी पर्सनल रीडिंग घ्या, काउन्सिलिंग घ्या, किंवा काहीही जे तुम्हाला गोंधळात टाकते तर त्या संदर्भामध्ये तुम्ही त्या शंकाला, कुशंकाला, गोंधळाला तुम्हाला स्वतःला दूर करायचं आहे. तर येथे स्वतःही काही गोष्टी करणं गरजेचं आहे. तर विश्वाशी संबंधित विश्वात्मा म्हणजे ही जी आपली सोल आहे, ही सोल आहे. तर एक मोठी सोल पण आहे म्हणजे ज्याला आपण परमात्मा म्हणतो. तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी गायडन्स मिळेल भविष्यामध्ये, किंवा त्यांचंही काही कार्य आहे तुमच्याकडून होण्याचं. तर इट्स अ पॉझिटिव्ह साइन फॉर यू. यू आर कनेक्टेड टू सोल, टू अदर रिलेम मीन्स परलोकातील जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे त्यांच्याशीही तुम्ही कनेक्टेड आहात, विश्वाशी कनेक्टेड आहात, कॉस्मिक एनर्जीशी कनेक्टेड आहात. सो क्लायमेट दिस एनर्जी, क्लायमेट दिस एनर्जी. आय डोंट नो आज काय झालं. ओके द शामन. तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जसं की मी आता एवढ्या वेळ तेच सांगत होते की तुम्ही ही जे काही केलेलं आहे हे ह्या लाईफचं नाही आहे, हे अनेक जन्मांचं असू शकतं, अनेक पास्ट लाईफचं, त्याच्या पास्ट लाईफचं, तुमच्या अँसेस्टरचं, कुणाचं हे असू शकतं. जे तुम्हाला असं वाटत आहे की मी अचानकच असं का विचार करते, तर नो, इट्स नॉट अ को इन्सिडन्स. तर हे तुमच्या पूर्ण अँसेस्टर्सचं येथे तुम्हाला वरदान आहे, ब्लेसिंग्स आहे ॲक्च्युअली. कारण की तुम्ही तेवढं कुंडलिनी अवेकनिंगचं कार्य हातात घेतलं होतं. मे बी काही अशा गोष्टी घडल्या की त्यामुळे तुम्ही ते अर्ध्यावरती सोडून दिलं, परंतु आता पुन्हा तुम्हाला त्याच ऊर्जांवरती कार्य करायचं. सोलचं काय असतं, जे कार्य राहिलंय ते पूर्ण करायला ते जन्म घेतं. म्हणजे ज्या कार्यातून त्यांना अर्धवट सोडण्यात आलं त्यावेळेस त्यांनी केलं नाही पूर्ण, तर तिथून पुढचं कार्य कदाचित त्यांच्याकडे येतं, किंवा तेच कार्य त्यांच्याकडे परत येतं, जे की कदाचित असू शकतं तुम्ही मागच्या जन्मी काही लोकांना, समजा त्यावेळेस काही साधनं नसतील तर 100-200 लोकांना तुम्ही जागरूक केलं असेल, परंतु आता तुमच्याकडे साधनं आहे, तुम्ही कनेक्ट होऊ शकता लोकांशी, तर तुमच्याकडे अजून मोठं कार्य दिलं असेल डिवाइननी की नाही, आता तुम्हाला लाखो करोडो लोकांना तुम्हाला अवेकन करायचं आहे किंवा हिलिंग त्यांना द्यायची आहे. सो येथे तुमची ही जी ऊर्जा तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे, तुमच्या सोलमध्ये ऑलरेडी आहे, फक्त तिला कुठून तरी आपण म्हणतो ना, समजा एखाद्या ठिकाणी चार्जिंगला आपण लावतो किंवा एखाद्या ठिकाणी करंट असतो, परंतु तिथपर्यंत तर आपल्याला पोहोचायला पाहिजे ना. तर अशाही गोष्टी असतात, तर ते ऍक्टिव्हेशन होणं गरजेचं आहे. असू शकतं आफ्टर पौर्णिमा तुम्हाला काहीतरी क्लिक होईल किंवा तुमचं काहीतरी ऍक्टिव्हेशन होईल आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला पुढे काय करायचं आहे. अदर डिस्ट्रॅक्शन्स खूप जास्त येतील ह्याच्यामध्ये, कारण की निगेटिव्ह एनर्जींना कधीच वाटणार नाही की तुम्ही काहीतरी चांगलं कार्य करावं आणि हे सर्व जे काय आहे कॉन्शियसनेस लेवल वाढवावी, पृथ्वीची सामूहिक चेतनास्तर वाढावा, असा अनेक नेगेटिव्ह एनर्जींना वाटत नाही, कारण की ते त्यांचं कामच आहे. सो येथे तुम्हाला जागरूक राहायचं आहे की डिस्ट्रॅक्शन पासून तुम्हाला वाचायचं आहे, जे की तुम्हाला घरातून मिळत आहे, कुठे कार्यक्षेत्रामध्ये मिळत आहे, किंवा जर तुम्ही इतर व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्यातून मिळत आहे. तर येथे तुम्हाला डिवाइन ह्या व्हिडिओ थ्रू हेच गाईड करत आहे की डिस्ट्रॅक्ट होऊ नका. द क्वीन. तर एक राणीसारखं तुम्ही जीवन जगलेले आहात, परंतु धर्मात्मा म्हणतो आपण, एखादा राजा असतो परंतु खूप चांगले कामं करतो, धर्माची कामं करतो, भक्तासारखे, देवीच्या भक्तासारखे कार्य करतो. जसे शिवाजी महाराज होते, राजाच होते ते,
परंतु आई तुळजाभवानीची सुद्धा ते सेवा करत होते. त्याचबरोबर त्यांच्या हातून जे जे कार्य घडले ते सगळे आपल्याला माहिती आहेत. आणि असं पुण्यात्मा असं असू शकतं, तुम्ही एखाद्या जन्मामध्ये असं काही कार्य केलेलं आहे ज्याने सगळ्यांचं भलं झाले, तर तेच तुम्हाला ओळखायचं आहे. काही अनसीन, काही ज्या गोष्टी पाहिल्या नाही त्या सुद्धा तुमच्या पुढे आता येतील. स्वप्नांथ्रू तुम्हाला गायडन्स मिळेल. एखादी प्रतिज्ञा जी राहिली होती ती तुम्ही पूर्ण करायची राहिली होती ती तुम्हाला आता पुढे घेऊन जात आहे. आणि ती कदाचित तुम्हाला आठवेल की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही जरा तुमच्या माइंडला, तुमच्या ब्रेनला थोड्या कमांड्स द्या की आम्हाला काहीतरी दाखवा, आम्हाला काहीतरी सुचवा, आम्हाला काहीतरी स्वप्नां थ्रू गायडन्स द्या, किंवा काहीतरी अशी घटना, किंवा मे बी हा व्हिडिओ सुद्धा कदाचित तुमच्यासाठी अवेकनिंग होऊ शकतो. तर असंही गोष्टी असतात. तर नक्कीच तुमच्या फादरशी रिलेटेड काहीतरी आहे जे तुमच्या ब्लड लाईन मध्ये आहे, जे तुमच्या अँसेस्टर कडून तुमच्याकडे आलेलं आहे. तुमच्या फादर म्हणजे वडील, म्हणजे पिता, म्हणजे तुमच्या कुंडलीतला सूर्य कुठे आहे तर बघून घ्या ते एकदा. सूर्याची सन पोझिशन, त्याचबरोबर तुमच्या पितृतुल्य जे आहेत तर त्यांचे तुम्हाला आशीर्वाद घ्यायचे आहेत. ह्या सर्व कार्यातून तुम्हाला पुढे चांगली प्रगती मिळेल, चांगलं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल तुमच्या पित्यासारख्या लोकांकडून, किंवा तुमच्या पित्याकडूनच, तुमच्या वडिलांकडूनच तुम्हाला काही ना काहीतरी पुढील मार्ग मिळेल. सो इट्स अ पॉझिटिव्ह साईन. सो क्लायमेट डिसिडिंग, काही अनसीन, काही ज्या गोष्टी सापडलेल्या नाहीत त्या सुद्धा तुमच्या समोर येतील. बिकॉज युअर थर्ड आय इज अवेकन. शॅडो साईटवर काम करा. हे माझ्याच्याने होणार नाही, मी खूप जास्त कमजोर आहे, किंवा मला समजत नाहीये काय करायचं, मी एवढं सगळं नाही करू शकत, तर कष्ट घेतल्याशिवाय काही नाही मिळत. तर इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की शॅडो साईट ज्या आहेत त्याच्यावरती कार्य करा. जे तुम्हाला ज्याची भीती वाटते त्यावरती कार्य करा. भीती खूप असते आपल्या मनामध्ये, तर त्या सगळ्यावरती तुम्हाला कार्य करायचं आहे. हे जे काही बॉडी तुम्हाला मिळालेली आहे ती हे कार्य पुढं करण्यासाठी, पुढे घेऊन जाण्यासाठी मिळालेली आहे. द वेसल, हे वेसल आहे आपलं, हे सापळा, आपला शरीर हे वेसल आहे, परंतु त्याच्या आतमध्ये जे काही आहे ना ते खरं आहे. तो आत्मा आहे ना, तो त्याला काहीतरी कार्य करायचं आहे, म्हणून हे शरीर तुम्हाला दिलेलं आहे. तर इथे ते ओळखण्याचं कार्य आता तुमच्याकडे आहे. बघा हे कटोऱ्यामध्ये हे बघा, ही बॉडी आहे, त्याच्यामध्ये काय आहे, हे द्रव आहे, आणि ही सन म्हणजे इकडं दूर आहे. तुमचं जे काही तुम्हाला करायचं आहे ते दूर आहे, इथं सगळा अंधार आहे. तर हे तुम्हाला ओळखायचं आहे. यू आर अ क्रिएटर. क्रिएटिव्ह कार्य करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. यू आर नॉट ऑर्डिनरी पर्सन, यू आर अ क्रिएटर. तर नक्कीच हे सर्व तुमच्यामध्ये गुण आहे. पेंटिंग करू शकता तुम्ही, सिंगिंग, डान्सिंग, व्हॉटएव्हर जे तुमच्या सोलला चांगलं वाटेल आणि त्यांनी इतरांनाही आनंद मिळेल असं काहीतरी तुमच्याकडून कार्य होण्याची शक्यता नक्की आहे. तर तुमच्यामधील हार्ट चक्रा जो आहे, जो ब्लॉक झालेला असतो बऱ्याच जणांचा कार्मिक रिलेशनशिप मध्ये, जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस तुमचा हार्ट चक्रा जो आहे तो ब्लॉक होऊन जातो. कारण की ते तुमच्या हार्ट चक्राला तेवढं पॅम्पर किंवा तेवढं नाही सुख देऊ शकत, किंवा तेवढं नाही ते समजा एखादं बी आहे ते आपण वाळवंटात नेऊन टाकलं तर त्याच्यातून काही उगवणार आहे का? नाही उगवणार. तर तेच बी जर आपण एखाद्या पोषक मातीमध्ये नेऊन टाकलं तर तेथे ते बी आपोआप रुजतं पण आणि ते मोठं स्ट्रॉंगली वाढतं पण. तर अशा प्रकारची परिस्थिती आहे. मे बी तुम्ही सध्या जिथे आहात तिथली परिस्थिती तुमच्या अकॉर्डिंग नाहीये, तर त्यामुळे तुमच्यातील ज्या क्षमता आहेत त्या बाहेर येत नाहीयेत. तर इथे तुम्हाला ते ओळखायचं आहे नेमकं हे सगळं कशामुळे होतंय. आणि जर तुम्हाला खूप गोंधळलेले असाल तर तुम्हाला ह्यातून मार्गही येथे डिवाइन दाखवत आहे. तुम्हाला काही अशा सोल्सला तुम्हाला मिळवलं जात आहे, तुमच्या समोर येत आहेत ते, की त्यांच्याकडून तुम्हाला काही ना काहीतरी मार्गदर्शन मिळू शकतं. तर ते तुम्हाला ओळखायचं आहे. सो ही होती आजची रिडिंग जी तुमच्या सोल पर्पजशी निगडीत होती. आय थिंक सो की सोल पर्पज जे कोणी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे त्यांच्या सर्वांसाठी असतं, ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे त्यांच्यासाठी सुद्धा असतं. तर तुम्ही येथे ओळखायचं आहे की तुमचं सध्या काय आहे. तर आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो व्हॉट्सअपवरतीच हे करा, मेसेज करा, फोन कॉल करू नका. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. सो थँक्यू सो मच.